लोक घरकुल मनी रंगले, धाव किती मृगजळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. बस आता एक फायनल पंच मारायचा की सगळे ढेर. आता माघार घ्यायची नाही, नाही, कुठल्याही कंडिशन मध्ये नाही. ओके. काय ओम साहेब, कसला विचार चालू आहे? काय झालं ओम साहेब? चला गणपतीपुळ्याला जाऊन येऊया. मूड नाही माझा. का? काय झालं मूड नसायला? आता सगळंच सांगत बसू का? बर, नको सांगूस. हे बघ, त्या मायेच्या सावलीमध्ये जायचं नाही हे तू ठरवलंयस. आपण सगळेच जाऊया तिघं. नाही नाही, मी नको बाबा. मागच्या वेळेला झाली तेवढी शोभा पुरी झाली, आता पुन्हा नको. अंकल नाही रे, संकट मोचनाच्या दर्शनाला या संकटाला घेऊन जाऊ नकोस, कळलं ना? जा तू दर्शन घेऊन ये. अहो तुम्ही किती चांगले आहात. सगळ्यांचा किती विचार करता तुम्ही. मी आणि चांगला? अरे बाबा, तुझी आऊ तर मला माकड तोंड्या म्हणते. नाही, काल तोंड्या. सॉरी सॉरी. निघतोस ना? अरे निघतोस ना? हा निघतो. मग आता तुम्हीच म्हणताय तर येतो जाऊन. जा तुझा. ठीक. काळ तोंड्या काय? थांबा आता. कर्णिकांच्या घरातल्या प्रत्येकाच्या तोंडाला असं काळ फासतो ना की आयुष्यभर लक्षात ठेवतील. या ऐन गणपतीच्या फेस्टिवल मध्ये असा मोठा बॉम्ब फोडतो की बघत राहा. याचा फोन का लागत नाही? गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उपशेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्नखचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय
वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन भावे वाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. जम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कोण ओम आहे का? त्याला सांगा त्याला ह्या घरामध्ये थारा नाही, त्याने आल्या पावली निघून जावं. गणपती बाप्पा, आज फक्त तुझ्या दर्शनाला या घरात आलोय. बाप्पा, डॅडनी मला जे करायला सांगितलंय ते त्यांच्या नाही तर माझ्या मनाप्रमाणे घडू दे. डॅडच्या मनाप्रमाणे वागलो तर या घरावरचं विघ्न कधीही दूर होणार नाही. डॅड, मी वचन देतो तुम्हाला, यापुढे तुम्ही किती आणि कसेही प्रयत्न केलात ना तरीही मी तुमच्या पुढे झुकणार नाही. मला माहिती आहे माझ्या या वागण्याचा तुम्हाला त्रास होत असणार, पण हा त्रास फार काळ राहणार नाही. मी प्रॉमिस करतो तुम्हाला. काय चिरंजीव, असं काय तुम्हाला माझ्याशी बोलायचंय की जे घरातही बोलता येणं शक्य नव्हतं, ऑफिसमध्येही बोलता येणं शक्य नव्हतं, म्हणून या हॉटेल रूम मध्ये घेऊन आलास मला? डॅड, श्रीला सांभाळा. सांभाळा म्हणजे? म्हणजे त्याचं खरंच वृंदावर प्रेम आहे. हो. त्याचं वृंदावर प्रेम आहे तर माझे तू तुझ्या प्रेमाचा त्याग कर. आता मोठ्या भावासाठी एवढं नाही करू शकत.
अहो डॅड, माझं खरंच तिच्यावर प्रेम आहे. तुम्ही सांगा ना त्याला. तूच सांग की त्याला. मी सांगितलंय. ऐकत नाही तो भांड. डॅड अरे भांड, खरंच भांड. नुसतं त्याच्याशी नाही, माझ्याशी भांड, घरातल्या प्रत्येकाशी भांड. अगदी घर सोडून जाण्याची पाळी आली ना तरी चालेल, पण भांड. वसंतरावांकडे जाऊन राहा, घरचा बाई बनून. काय कळलं? डॅड काय बोलताय तुम्ही? डॅड मी तुम्हाला कशासाठी बोलवलंय आणि अरे तू चांगलंच केलंस मला इथे बोलवून. हा, आता मी तुला जे काही सांगतोय ते करणं थोडं जड जाईल, तुला याची कल्पना आहे मला, पण त्याचे फायदे किती दूरगामी आहेत ना याचा विचार कर. जी गोष्ट मिळवण्यासाठी मी आयुष्याची 25 वर्ष घालवली ना, ती कदाचित 5 वर्षात मिळवशील, कदाचित त्याहून जास्ती. अरे वसंतराव ही किती मोठी असामी आहे याची कल्पना नाहीये तुला. त्यांचे हात असे लांब लांब पर्यंत पोहोचले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आप्पांचा तिरस्कार करतात ते. त्यांना आपल्या घरामध्ये दुफळी माजवायची आहे, फोडायचं आहे आपलं घर. आणि हे सगळं करण्यासाठी तू त्यांना मदत, म्हणजे तुला जे आयुष्यात मिळवायचं आहे ना ते सगळं आपोआप मिळेल. डॅड मला तुमची भीती वाटू लागली आता. मला घाबर रे, मला घाबरून काही प्रॉब्लेम नाहीये. इनफॅक्ट जर तू मला घाबरून का होईना ही संधी जर पकडून ठेवलीस ना तर आयुष्यात तुला काय मिळेल कल्पना आहे तुला? दी वसंतराव. कोण? दी वसंतराव. तुझं आणि वसंत अंकलचं काय चाललंय? ते का वृंदाला फोर्स करतायत? ओम, तू माझ्यावर नुसते आरोप करतोयस. अरे वसंत अंकल आणि मी पार्टीत भेटलो ते पहिलं आणि शेवटचं. त्यानंतर अजून आम्ही भेटलोही नाही आणि बोललोही नाहीये. सिंदूर लाल चढ़ायो अच्छो गजमुख को, धोंदिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को। जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव, अष्टौ सिद्धि दासी संकट को बैरी, विघ्न विनाशक मंगल मूरत अधिकारी, कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी, गंडस्थल मद मस्तक झूमे शशिहारी। जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी, गंडस्थल मद मस्तक झूले शशिहारी। जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव, अष्टौ सिद्धि दासी संकट को बैरी, विघ्न विनाशक मंगल मूरत अधिकारी, कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी, गंडस्थल मद मस्तक झूले शशिहारी। जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। भाव भक्ति से कोई शरणागत आवे, संतति संपत्ति सबही भरपूर पावे। ऐसे तुम महाराज मोको अति भावे, गोसावी नंदन निस दिन गुण गावे। जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती, मोरया। श्री गजानन महाराज की जय। जय। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती, मोरया। गजानन महाराज की जय।
गच्छ भगवन् देव यस्थाने चारुस्थुरः यावत् पूजा करिष्यामि तातो सन्निध भवः अश्यं प्राणं प्रतिष्ठस्यो यस्य प्राणच्छरन्तु च अस्य देवर्चमार्जेत माहिमेति कस्य नः माल्यादीनि सुगन्धीनि माल्यादीनि वे प्रभो मया नीतानि पुष्पाणि गृहत्वं परमेश्वरः कुङ्कुमं कामनां दिव्यं कामनं कामसम्भवं कुम्पिनेनार्चितं देव गृहत्व परमेश्वरः रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षक भक्तानां भयं कर्ता त्राता ते भवार्दमे। ओम गं गणपतये नमः. आपल्या बाप्पाची पूजा झालेली आहे. उत्तर पूजाही आपण केलेली आहे. कोणाला काही मागणं मागायचं असेल बाप्पापाशी तर अंतःकरणापासून मागून घ्या. नंतर आपण मूर्ती उचलू. मागणं काय मागू देवा. बाप्पा तू सुख करता आहेस, दुःख हरता आहेस. त्या घरात जे काही आहे ती तुझीच कृपा आहे. तू दाता आहेस म्हणून मी मागत बसणार नाही रे. तुला द्यावंसच वाटलं तर एकच दे. या घरातल्या सगळ्यांना चांगली बुद्धी दे. योग्य बुद्धी दे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलेपणा जपायची बुद्धी दे. बस दुसरं काही मागणं नाही रे देवा. या रे. देवा, माझ्या नव्या व्यवसायात मला यश दे. देवा, काय मागू? सहन करण्याची ताकद दे म्हणजे झालं. देवा,
माझ्या पप्पा आणि आईमध्ये समेट होऊ दे. ते परत पहिल्यासारखे बोलायला लागोत आणि माझ्या भावाची स्वतःच्या हिमतीवर MBA करण्याची इच्छा पूर्ण होऊ दे. मधुकरा. हो. माझा ओम लवकर परत येऊ दे देवा आणि श्रीचं लग्न होऊ दे. भाऊ आप्पांचं बरोबर आहे, त्यांच्या मनासारखंच होऊ दे. आणि हो, माझ्या योजनेत मला यश मिळू दे. ओम परत येताना वसंतरावांची सगळी संपत्ती घेऊन येऊ दे. कधी संपणार हा बोला? मला जरा निवांतपणा हवाय. मला तुमचा सहवास हवाय.